नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने कटवर्कची साडी असेल तर तिला फॉल कसा लावायचा आहे आणि ते सुद्धा साध्या मशीनने। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। तर सध्या अशा पद्धतीने कटवर्कच्या साड्या खूप चालू आहेत। त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची जर का आपल्याजवळ साडी आली तर तिला फॉल कसा लावायचा आहे हे तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण जर का हा भाग आतमध्ये फोल्ड केला तर साडी उंचीला कमी पडेल का? तर साडी अजिबात उंचीला कमी पडणार नाही। फक्त आपल्याला हा भाग सरळ रेषेत फॉल लावण्यासाठी आतमध्ये सुरुवातीला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे मी छोट्या एक दोन अशा पद्धतीने प्लेट मारून घेतली आणि मग त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर प्रत्येक साडीला इतकंच अंतर राहील असं नाही, काही साडींना हा भाग कमी किंवा जास्त असू शकतो। तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीने ट्राय करून बघा। तर कटवर्कच्या साडींना फॉल लावण्याची ही खूप सोपी अशी पद्धत आहे। करून घ्यायचे आणि कस्टमरला सांगून द्यायचं आहे इथं पिको करायला जमणार नाही म्हणून साध्या मशीनने आपल्याला शिलाई करावी लागेल, तर ते तुम्हाला चालेल का? तर अशा पद्धतीने कस्टमरला विचारून आणि मग बघू शकतात मी इथं अशा पद्धतीने शिलाई करून घेतली सरळ रेषेत आणि मग आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे। तर इथं आपल्याला अशा पद्धतीने अंतर मोजून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला फॉल लावायचा आहे। तर फॉल हा आतल्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आणि तिथं बरोबर अंतर सोडून सुरुवातीला थोडं लॉक करून आणि बरोबर आपण खालच्या बाजूला जिथं शिलाई करून घेतलेली आहे तर तिथं अशा पद्धतीने फॉल एक लाईन इतकं मार्जिन सोडत आपल्याला थोडं पकडत शिलाई करून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर हा कटवर्कचा भाग आहे तर हा कटवर्कचा भाग पुढच्या बाजूला सोडून आणि त्याच्यावर फॉल न घेता अगदी बरोबर कटवर्कचा भाग पुढच्या बाजूला सोडत आणि मग आपल्याला फॉलवरती शिलाई करून घ्यायची आहे। तर हा फॉल मी धुवून आणि त्याच्यावरती प्रेस करून घेतलेली आहे आणि मग आपल्याला फॉल लावायचा आहे। जर का आपण धुतला नाही तर तो नंतर आकसला जातो आणि साडी ही खालच्या बाजूतून उलटी होत असते, त्याच्यामुळे फॉल लावत असताना केव्हाही आपल्याला धुवून आणि प्रेस करून घ्यायची, नंतर आतमध्ये फोल्ड करायचा आणि परत लॉक करायचं। तर बघू शकतात मैत्रिणींनो, हा कटवर्कचा भाग बरोबर इथं अशा पद्धतीने आलेला आहे आणि इथं बरोबर मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतली। तर आणि वरच्या बाजूला इथं आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे आणि हा कटवर्कचा भाग बरोबर अशा पद्धतीने खालच्या बाजूला आलेला आहे आणि जिथं कट होता तिथं सुद्धा बघू शकतात अगदी सरळ रेषेत फॉल लावून झालेला आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। तर ही खूप सोपी पद्धत आहे, साध्या मशीनने आपण फॉल लावू शकतो। त्याच्यानंतर इथं आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे।